प्रेक्षकांनो, पिंकीने आज त्या बायकांना निरोप दिलाय की मी तुम्हाला विचार करून सांगते आणि त्या बायका म्हणतात प्लीज नाही म्हणू नका. पण सुशीलाबाई मात्र त्या बायका गेल्यानंतर पिंकीला धारेवर धरतात आणि म्हणतात काय ग, तू त्या बायकांना स्पष्ट नकार का नाही दिला? का सासऱ्याला तुरुंगामध्ये पाठवून त्यांची जागा घ्यायचा विचार दिसतोय तुझा? हे ऐकून युवराजला पण जरा राग आलाय पिंकीचा. सुशीलाबाई पिंकीला म्हणत असतात तू राजकारण करतेस ना, सोडलं नाहीये तू ते करणं. पिंकी म्हणते असं काय बोलताय सासूबाई, मी असं काही बोलत नाहीये. आता लगेच सुशीलाबाई म्हणतात तू माई साहेबांसमोर तर मोठा डंका पेटवला होतास ना ग, काय म्हणालीस? अजूनही तुझे या घरावर प्रेम आहे, घराला तुटू देणार नाही, मला समधी माणसं जोडायची आहे असंच बोलली होतीस ना तू. मग दाखव की आता घरावरचं प्रेम, दे की सरपंच पदाला नकार. सुशीलाबाई हा टोमणा मारून निघून गेल्या आणि सुशीलाबाई कमी होत्या आता चित्रा टोमणा मारते. आता तरी लोभ सोडा सरपंचबाई सरपंच पदाचा. आणि आता पिंकी युवराजला समजून सांगायला जाते पण युवराज ओरडतो तिच्यावर आणि म्हणतो विचार करायला वेळ पाहिजे का तुम्हाला? आमच्या इच्छेचा पण तुम्हाला मान राखायचा नाहीये ना? आता चिडून तो त्याच्या बेडरूम मध्ये निघून जातो. पिंकी त्याच्या मागे मागे येते आणि त्याला समजवत असते की धनी अहो माझं ऐकून तर घ्या, शांत बसा, इतकी चिडू नका. युवराज म्हणतो तुम्हाला माझं काहीच ऐकायचं नाहीये, तुम्हाला कळतंय का काय करताय तुम्ही? पिंकी त्याला शांत करते आणि म्हणते चिलॅक्स व्हा बरं धनी, बसा खाली, अशी चिडू नका बरं. काय रागाने लाल लाल झाला तो. शॉपिंग करताना किती क्यूट दिसत होतात आणि आता असं नको ना करू, पहिल्यासारखे व्हा ना. युवराज चिडतो आणि म्हणतो आम्हाला बदलायची गरज नाहीये, तुम्ही जरा समजून घ्या. कितीदा सांगितलं तुम्हाला राजकारण नकोय म्हणून. कारभारीन तुमच्या राजकारणापायी आपल्या संसाराची धुळधाण उडाली आहे, तुम्ही पाहिलंय ना जवळून. मरणाच्या दारात गेल्या होत्या ना तुम्ही. पिंकी म्हणते अहो मी कुठे घेतलंय सरपंच पद. युवराज म्हणतो नाही पण म्हणाले नाही ना तुम्ही. आता पिंकी समजवते त्याला की अरे आहो धनी असं काही नाहीये, त्या बायका आशेने आल्या होत्या ना, मी एकदम नाही कसं म्हणून मी त्यांना असं सांगितलं की मी विचार करत, त्यांच्या अपेक्षा आहेत ना माझ्याकडनं, खूप त्यांचं प्रेम आहे हो माझ्यावर, गावकऱ्यांना विश्वास आहे ना, मग असं मी त्यांना डायरेक्ट कसं काय नाही म्हणू? आणि हे सगळं मला तुम्हाला सांगायची गरज आहे का धनी? युवराज वैतागतो आणि म्हणतो प्रत्येक वेळेला फक्त लोकांचं प्रेम, लोकांच्याच अपेक्षा दिसतात तुम्हाला. लोकांबरोबर वेगळं नातं आहे, अपेक्षा आहे, आमच्या अपेक्षा काय आहे त्याच्याशी काही गरज नाही ना तुम्हाला, मला बोलायचंच नाही तुमच्याशी. पिंकी त्याला लाडीगोडी लावते असं काय करतं धनी, ऐका ना माझं, तुम्ही रागवलंय ना धनी की माझं असं होतं, मला नाही राहवत. मग युवराज तिच्याशी बोलतच नाही आणि मग पिंकी गोड गोड बोलते आणि म्हणते आपकी हसी देखी ना तो बटरफ्लाईज उडने लगते हैं, छोडो ना गुस्सा धनी. युवराज म्हणतो हे बघा कारभारीन, राजकारणाबद्दल माझं काय मत आहे ना तुम्हाला चांगलं माहिती आहे, बाकी तुमची मर्जी. पिंकी म्हणते असं नाही म्हणायचं, माझी मर्जी नाही फक्त आपकी मर्जी. पिंकी त्याला लाडीगोडी लावते आणि म्हणते म्हटले ना मी तुम्हाला, मी तुमच्या शब्दाबाहेर नाहीये, तुम्ही म्हणाल तसं, आय लव्ह यू ना धनी. युवराज खूप खुश होतो आणि म्हणतो काय काय म्हणालात तुम्ही, पुन्हा म्हणा ना. पिंकी म्हणते मी तेच तर म्हणतेय ना की मी तुमच्या मर्जीच्या बाहेर नाहीये. युवराज म्हणतो ते नाही हो, शेवटी काय बोललात ते बोला. पिंकी म्हणते काय बोलले मी बाई, माझ्या नाही लक्षात. पिंकी मुद्दाम युवराजला चिडवत असते आणि मुद्दाम म्हणते काय म्हणाले बरं मी, काय म्हणाले. आता असं म्हणत बेडरूमच्या बाहेर जाते आणि दरवाजा लावताना म्हणते आय लव्ह यू धनी. बिचाऱ्यांना काही प्रायव्हसी मिळतच नाही. असो, पण आता युवराज मनाशीच बडबडतो कारभारीन. पण आता प्रेक्षकांनो मला सांगा, चित्राला उल्लू बनवणं किती सोपं आहे. सुशीलाबाईंना जास्ती एफर्ट घ्यायची गरजच पडली नाहीये. आता सुशीलाबाई चित्राला आवाज देतात आणि म्हणतात मला तुझ्याशी बोलायचं आहे. आता ही इतकी खुश होते आणि म्हणते काय सांगताय, आज मला फार भारी वाटतंय. मग लगेच सुशीलाबाई तिला मॅन्युप्लेट करायचा प्रयत्न करताय. काय ग चित्रे, इतकी वर्ष तू माझ्या तालमीत राहिलीस पण पालथ्या घड्यावर पाणी असतं ना तसं आहे तुझं. चित्रा म्हणते असं काय बोलताय, काय सांगायचंय तुम्हाला? सुशीलाबाई म्हणतात हेच तर बोलायचं ना मला, तुला ना काहीच समजत नाही, कुठलीच गोष्ट तुझ्या डोक्यातच शिरत नाही. बघ घरात काय चाललंय, काय किंमत आहे तुला घरात, काही समजतं का नाही? प्रत्येक वेळेला तू घरात असून पण तुला डावलून तिचे लाड होत आहे, तुला कसं काय काही वाटत नाही ग चित्रे? पण चित्रा म्हणते माझं होतो की तिळपापड, असं वाटतं ना त्या घाटवाडीच्या पोरीला घ्यावं खलबत्त्यातच कुटावं. पण त्या माईसाहेब तिला डोक्यावर घेऊन नाचवतात आणि आईसाहेब तुम्ही पण काही करत नाही, काही करा ना तुम्ही. सुशीलाबाई म्हणतात मी काय करू बाई, माझ्या काहीच हातात नाहीये बाई, मी तर आता असं ठरवलंय की साहेब सुटले ना की आम्ही म्हातारी जाऊ कुठेतरी, म्हणजे आम्ही मोठ्या सुनेच्या हातात सगळं सोपवून निघून जाणार बघ चित्रे. चित्रा खरंच खूप भोळी आहे प्रेक्षकांनो. ती म्हणते काय सांगताय साहेब, खरंच तुम्ही असं करणार? सुशीलाबाई म्हणतात हा आता आम्ही असंच ठरवलंय, काय करते आता? चित्रा म्हणते आईसाहेब तुम्ही एक काम करा, लवकर माझ्यावर जबाबदारी द्या आणि जा तुम्ही बापूसाहेब, मी सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडेल.
पण सुशीलाबाई तिला मुद्दाम म्हणतात, काय करणार चित्रे, अगं केलं असतं आनंदाने मी हे सगळं. माईसाहेबांच्या पुढं कोणी काही बोलल का? अगं माईसाहेबांसमोर आपण नाही बोलू शकत बाई काही. अगं माईसाहेब, घराची सगळी जबाबदारी त्या घाटवाळीच्या पोरीला जातीये. ती पोरगी हे घर, इथला पैसा अडका सगळं गिळून बसणार आहे बघ एक दिवस. अख्खी प्रॉपर्टी जर माईसाहेबांनी तिच्या नावावर केली तर काय होणार आहे तुझं? मग तुम्ही बी दोघ जण एक दिवस गाशा गोंडाळा आणि जा काशीला. चित्रा म्हणते, नाही असं कसं होईल? नाही बाई, मी नाही जाणार कुठे. आता या सुशीलाबाई म्हणतात, काय करते चित्रे, चित्र बदलायला वेळ नाही लागत. आता बघ कशी मिऱ्या वाटते डोक्यावर. एके दिवशी नाही तिनं आपल्या घराच्या बाहेर काढला ना तर बघ तू नाही मागे पुढे पाहणार ती हे करायला. बघ बाई, मग काय करायचं तुला ते. आता चित्रा म्हणते, अगं बाई आई साहेब, मी तर विचारच केला नाही या गोष्टीचा. आई साहेब, हे सगळं ऐकून ना माझं डोकं भरणारून गेलंय बघा. नाही आता नाही मी गप्प बसणार. मी दाखवतेच त्या घाटवाडीच्या पोरीला. तिला ना आता घरातून हुसकावूनच लावते बघा. काय करते ना ते तुम्ही बघाच आता. आता ही लगेच पेटून उठलीये, पण आता हिची धाव कुंपणापर्यंत प्रेक्षकांनो. सुशीलाबाईंना वाटतंय त्यांचा हेतू साध्य होईल, पण मला नाही वाटत असं काही होईल म्हणून. त्यांना असं वाटतंय की एक ठिणगी इथं धुमसायला लागली. पण आता पुढे पण बघतोय पिंकी सगळं सामान डब्यामध्ये भरत असते. चित्रा तिथून जाताना ती तिला हटकते आणि म्हणते, काय लिटिल जाऊबाई, अहो म्हणत होतात ना काहीतरी जबाबदारी द्या, मग करा की हे सगळे कामं. जरा भरू करू लागा बिगटॉल जाऊबाई. लगेच बिगटॉल जाऊबाई हरभऱ्याच्या झाडावर चढल्यात आणि तिलाच म्हणताय, ओ लिटिल जाऊबाई, माईसाहेबांनी कौतुक केलं ना तर उगा हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. अशी छोटी मोठी कामं मी नाही करत. लगेच पिंकी म्हणते, थांबा माईसाहेबांना सांगते. माईसाहेब, मग लगेच चित्रा घाबरते आणि म्हणते, मी पोळ्या करते ना, कशाला माईसाहेबांना बोलवती. आता ती शिव्या देत असते मनातल्या मनात पिंकीला. आता इकडे डॉल्बी आणि निरी चक्क पिंकी समोर हेडफोन मध्ये गाणं ऐकतात, कुठलं तरी इंग्लिश गाणं आहे. पिंकीला ते बघून जरा रागच येतोय. चित्रा डब्बा घेताना अख्खं पीठ अंगावर सांडते आणि ही पिंकी चिडवायला लागते, अगो बाई काय केलं बिगटॉल जाऊबाई, फॉरेनरच दिसू लागल्या तुम्ही, पांढऱ्या फटक. डॉल्बी म्हणतो, ओ चित्रा वहिनी, बाहेर जाऊ नका बरं, अशा लोक घाबरतील बरं का. निरी पण हसायला लागते. आता चित्रा चिडते आणि म्हणते, बस करा ना डॉल्बी भाऊजी, हे सगळं ना लिटिल जाऊबाईमुळे झालंय. पिंकी म्हणते, सॉरी बाई, माझ्यामुळे झालं का. चला चला गार्डन मध्ये घेऊन जाते, पाईप मारते तुमच्या अंगावर आणि धुनच काढते बघा तुम्हाला. चित्रा म्हणते, काही गरज नाहीये, मी जाते आंघोळीला, मला पुन्हा मेकअप करावं लागणार आहे. 2 तास घालवलेत माझे फुकट. आता डॉल्बी आणि निरी मोठ्याने हसायला लागतात, पण पिंकी आता निरीला अशी झापते. ती म्हणते, काय चाललंय ग निरी तुझं. डॉल्बी म्हणतो, अहो काही नाही वहिनी, तिला इंग्लिश गाणं ऐकवत होतो, तिने कधी ऐकलं नाही ना, तुम्हाला ऐकायचंय का. पिंकी म्हणते, मला नाही ऐकायचंय, चल ग निरे माझ्या बरोबर. आता ती हात ओढतच निरीला खोलीमध्ये नेते. डॉल्बी पण मागे मागे पोहोचतो आणि म्हणतो, वहिनी काही नाही झालंय, तुम्ही का चिडल्यात. पिंकी म्हणते, काय चाललंय तुझं निरी. तेव्हा निरी म्हणते, अगं दिदे काही नाही, मी तिकडे गेले होते रात्री झोपायला. पिंकी तिला म्हणते, तू का नाही झोपलीस माझ्यासोबत रात्री. आता निरी म्हणते, अगं दिदे तुला झोप लागली होती, मला कसं तरी होत होतं इथे, म्हणून मीच म्हणले दाजींना. तर आता ही सांगते की मी डॉल्बीच्या खोलीत होते. पिंकी अजून चिडते. युवराज येतो तिथे आणि म्हणतो, आहो तुम्हाला लक्षात नव्हतं, तुमचा डोळा लागला होता. पिंकी म्हणते, अहो थकले होते मी, मला समजलं नाही माझा डोळा कधी लागला ते. युवराज म्हणतो, अहो म्हणूनच तर सोय केली होती ना त्यांची डॉल्ब्याच्या रूममध्ये, म्हणजे डॉल्ब्या हॉलमध्ये झोपला होता आणि निरीताई त्याच्या खोलीत. डॉल्बी म्हणतो, अहो वहिनी कशाला टेन्शन घेताय तुम्ही एवढं, मी हॉलमध्येच झोपलो होतो. पिंकी म्हणते, डॉल्बी भाऊजी तुम्ही बाहेर जा बरं थोड्या वेळ, नाही जरा 2 मिनिटं जा बाहेर. युवराज म्हणतो, काय झालंय कारभारीन. आता हे युवराज आणि डॉल्बीला लोटते अक्षरशः पिंकी आणि म्हणते, व्हा बरं जरा बाहेर, मला बोलायचंय निरीशी. युवराज म्हणतो, काय झालं की मला घराच्या बाहेरच काढता या. असो, पण आता दोघे बाहेर गेलेत. पिंकी आता त्या निरीला खाली बसवते आणि खूप झापते, बस बरं इथे गपचूप, काय चाललंय तुझं. नाही मला आता स्पष्टच बोलावं लागेल, तुझ्यात आणि डॉल्बी भाऊजीमध्ये काही शिस्त आहे का. लई दिवसापासून मी तुमच्या दोघांना बघतेय, फारच खेटून असतात दोघं जण. खरं तर पिंकीने बरोबर ओरडलंय निरीला. आता पिंकी छान बोलते प्रेक्षकांनो, पण निरी म्हणते, असं काही नाही दिदे, आमच्यात मैत्रीच आहे. पिंकी म्हणते, खरं खरं सांग निरे, माझी शपथ आहे तुला, बोलते का खरं का टाकू बोलणं तुझ्याशी. मग निरी म्हणते, असं नको करू ग दिदे, ते काय आहे ना की मला आवडतो डॉल्बी, म्हणजे अहो जाऊ घालतीये ती म्हणते, आमच्यात तसं काही नाहीये, फक्त मैत्री आहे. पिंकी तिला ओरडते आणि म्हणते, मैत्रीच्या पलीकडे गेलीस ना तर याद राख, सासूबाईने कधीच मला आजपर्यंत सून म्हणून स्वीकारलेलं नाहीये. आणि निरे, त्यांना जरा जरी शंका आली ना की तुझं आणि डॉल्बी भाऊजीचं काही चाललंय तर तू विचारही नाही करू शकत इथे काय तमाशा होईल ते.
धनीने आणि मी काय काय सहन केलंय ना ते आमचं आम्हाला माहिती आहे, म्हणूनच आम्ही आजवर इथपर्यंत पोहोचलोय. आता नीरी म्हणते, दिदे तू कुठल्या कुठे पोहोचतीयस? अगं दिदे, आमच्यात तसं काही नाहीये, फक्त मैत्री आहे. पिंकी ओरडते जोरात आता आणि म्हणते, लांब राहायचं डॉल्बी भाऊजीपासून. पण आता नीरी तिथून निघून जाते. पिंकीला अजून टेन्शन येतं आणि ती विचार करते, ही अशी का निघून गेली असेल? काहीतरी गडबड दिसतीये प्रेक्षकांनो. म्हणजे माझा असा एक अंदाज आहे, कदाचित या नीरीला दिवस जाता की काय की त्या डॉल्बीपासनं, म्हणजे मे बी माझा असा अंदाज आहे. तर म्हणजे ते ज्या प्रकारे दाखवत आहेत त्यावरनं मी सांगतीये. पण आता हा युवराज मुद्दाम डॉल्बीच्या मनाचा थांगपत्ता घेत असतो. तो म्हणतो, अरे या प्रेमात न फार अवघड होतं रे डॉल्ब्या, धरलं की चावतंय, सोडलं की पळतंय असे. आणि या बायकांना ना लई वेगळा आनंद मिळतो आपल्याला छळायला. डॉल्बी पण म्हणतो, हा करेक्ट बोलतोय दादा तू, असंच होतंय. युवराज म्हणतो, तुला कसं रे माहिती? डॉल्बी म्हणतो, अरे असं काय करतो दादा, मी बघितलंय ना तुला तडफड करताना म्हणून बोललो. युवराज म्हणतो, डॉल्ब्या प्रेम लई वाईट असतं रे. लगेच डॉल्बी म्हणतो, हो रे लई वाईट असतं प्रेम. युवराज त्याला टपली मारतो आणि म्हणतो, लई अनुभव आहे का रे तुला? डॉल्बी म्हणतो, अरे आपण काय कमी आहे का? युवराज म्हणतो, गर्लफ्रेंड आहे काय तुझी? डॉल्बी म्हणतो, नाही रे छे असं काही नाहीये रे. युवराजला वाटतं याला 6 गर्लफ्रेंड आहे की काय. डॉल्बी म्हणतो, अरे बाबा तसं काही नाहीये, म्हणजे एका पुरुषाचं दुःख पुरुषच समजू शकतो नाही का, म्हणून म्हटलं. तशी माझ्या दिलाची सेटिंग एकच आहे. युवराज म्हणतो, काय बोलला? डॉल्बी म्हणतो, अरे काही नाही दादा, पण आता तुला काय टेन्शन आहे, वहिनी तर परत आल्या ना. युवराज म्हणतो, कसलं काय, एकांतच मिळत नाही आम्हाला, कोणी ना कोणी येतच राहतं. एक तर ताईसाहेब येतात, नाही तर तू येतो ज्यूसन फुलं घेऊन. मग डॉल्बी म्हणतो, दादा एक काम कर ना, वहिनींना तालुक्याला घेऊन जा, पिक्चर दाखव ना. युवराज म्हणतो, कसं सुचतं रे तुला? लगेच डॉल्बी म्हणतो, आपण पण जातो ना. अरे म्हणजे आपण पण जातो ना बाहेर, कळतं मला लोक कसे करतात, काय करतात ते. लोक जातात रे बायकांना पिक्चरला घेऊन. आता युवराज म्हणतो, आम्हाला ना सरप्राईज द्यायचंय कारभारणीला. मग डॉल्बी म्हणतो, निमित्त काढ आणि घेऊन जाय, काम झालं पाहिजे फक्त. युवराज म्हणतो, लय भारी बोललास डॉल्बी, दिसतो तसं नाहीयेस तू. काय म्हणतात त्याला, कोण आहेस रे तू? लगेच हा स्वतःच म्हणतो, लव गुरु. ए दादा लई ज्ञान दिलं का रे मी तुला. युवराज म्हणतो, हा जरा जास्तीच झालंय, निघ आता तू लवकर. डॉल्बी म्हणतो, हा निघतो ना दादा निघतो. प्रेक्षकांनो, या दोघा भावाची बॉन्डिंग खूप छान दाखवली आहे त्यांनी. प्रेक्षकांनो, आता पुढे बघणार आहोत आपण. माईसाहेबांनी तर बॉम्बच टाकलाय. माईसाहेबांनी अख्खीच्या अख्खी प्रॉपर्टी सरकारवाड्यासहित पिंकीच्या नावाने केली आहे. आणि आता सुशीलाबाई हे बघून खूप संतापतात आणि म्हणतात, अहो माईसाहेब किती घाई करताय तुम्ही. पिंकी म्हणते, हे पेपर तुमच्याकडेच राहू द्या माईसाहेब. सुशीलाबाई लगेच हिसकायला लागतात तिच्या हातातनं पेपर. माईसाहेब म्हणतात, सुशीला हे पेपर आणि सरकारवाड्याचं काय करायचं ते फक्त आणि फक्त पिंकीच ठरवणार आहे. पण आता पिंकीच्या डोक्याला ताप झाला ना, त्याचं काय. मग प्रेक्षकांनो, आवडला ना रिव्ह्यू? मग प्लीज लाईक करायला विसरू नका. दिवाळीची तयारी कुठपर्यंत आली आहे तुमची, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हा सगळ्यांना धनत्रयोदशीच्या खूप शुभेच्छा. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.